नमस्कार. नमस्ते. आज आपण सतीश डोंगरे लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या मका या प्लॉटवर आलेलो आहे. तर या मका प्लॉटला या डोंगरे साहेबांनी कशा पद्धतीनं अजय बायोटेक नेटसर कंपनीची स्टीम बायोशेत आणि NPK वापरली, आज त्यांच्याच तोंडून आम्ही ही माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते. आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमची पूर्ण ओळख करून द्या. माझं नाव सतीश श्रीधर डोंगरे, मुक्काम पोस्ट लोणीदेवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं डोंगरे साहेब, तुम्ही ह्या मक्याला अतिशय चांगल्या पद्धतीने एवढा चांगला रिझल्ट आणला. तर ह्या मक्याला तुम्ही कशा पद्धतीनं स्टीम बायोशेत आणि NPK ही औषधं वापरली, आम्हाला थोडक्यात सांगा. सुरुवातीला काय केलं? सुरुवातीला आपलं NPK सोडलं. NPK खालून सोडलं. किती वेळा सोडलं? एकदा सोडलं. एकदा सोडलं. म्हणजे एकदा NPK एकदा खालून सोडलं आणि वरून ते स्टीम बायो आणि शेत किती वेळा फवारणी घेतली? एकदा. म्हणजे एकदा तुम्ही स्टीम बायो शेतची वरून एकदा फवारणी केली आणि खालून एकदा पाटपाण्यातून NPK सोडलं. बघा, एकदा तुम्ही स्टीम बायो शेतची फवारणी केली आणि एकदा खालून NPK सोडलं. एवढा जबरदस्त रिझल्ट एकदा फवारणीतून आणि एकदा पाटपाण्यातून सोडल्यामुळे आल्या. बघा, ह्या तुम्ही जर मकाची जर ही पाहिली उंची, तर माझ्या डोक्यापेक्षा जास्त उंची या मक्याची आहे. आणि या मक्याची जर आपण या रुंदी पाहिली पानाची, जणू केतकाडाचं पान कसं असतं एवढी जवळजवळ रुंदी आहे. म्हणजे 4 आणि हे जवळजवळ 4 म्हणजे 8 बोटं पानाची रुंदी आहे. ही पानाची रुंदी वाढल्यामुळं प्रकाश संश्लेषण कार्य जोरात होतं आणि तेवढ्याच प्रमाणात मक्याची काय होते, हाईट वाढते. जर आपण या मक्याची बुंदा पाहिल्या तर बुंदा सुद्धा अतिशय जबरदस्त आहे. आणि NPK वापरल्यामुळे तुमचं एवढं माळरानाची जमीन असून एवढी खडकाळ जमीन असून सुद्धा तुम्ही काय झाले, माती भुसभुशीत झालेली आणि पांढऱ्यामुळे एवढ्या वाढल्या की आपल्याला त्या प्रचंड दिसते. तर मला सांगा, अजून या पिकामध्ये तुम्हाला काय जाणवलं? अजून म्हणजे काळुकी आहे, बरोबर आहे, पानाची रुंदी आहे पहिल्यापासून. म्हणजे सुरुवातीला फवारणी करण्याच्या अगोदर काळुकी नव्हती, पण फवारणी केल्यामुळे काळुकी वाढत झाली, उंची चांगली वाढली, पानं रुंद झाली, शिवाय जमीन भुसभुशीत झाली आणि सगळ्यात महत्वाचं पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली. अजून काय बदल जाणवतोय तुम्हाला याच्यामध्ये? आणि ह्याला तेज जास्त म्हणजे इतर पिकांपेक्षा. आता तुमच्या शेजारी तो प्लॉट आहे, तो प्लॉट तुमच्या बरोबरच आहे, त्याच्यापेक्षा 8 दिवसाचा फरक आहे. पण 8 दिवसाच्या फरकाच्या मनाने तुमचा जवळजवळ 2 फूट ह्या मक्याच्या पिकाची उंची जास्त आहे. म्हणजे अतिशय जबरदस्त तुम्हाला रिझल्ट आलेला आहे फक्त एका फवारणीमुळे. स्टीम ब्रिज बायो 8 दिवसाचा फरक पडला. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं एकदा फवारणी केली आणि एकदा तुम्ही पाण्यातून सोडलं. बघा, स्टीम बायोशेटचा तर रिझल्ट जबरदस्त आहे, NPKचाही रिझल्ट जबरदस्त आला. आणि ही किती महिन्याची मका आहे? आता 2 महिने झाले. म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्हाला एवढी जबरदस्त मक्याची हाईट, बुंदा आणि पानाची रुंदी, काळोखी, आणि अजून तुमची मका खूप वाढणार. म्हणजे अतिशय अजून निसवलेलं नाही. म्हणजे निसवल्यानंतर जशी तुमची मक्याची वाढ होणार आहे तसंच पाणी रुंद होणार आहे, काळोखी वाढणार आहे आणि कदाचित ह्या मक्याला 2 कणस बरोबर लागणार. म्हणजे ही गुरांच्या जनावरांच्या दृष्टिकोनातून चाऱ्यासाठी अतिशय उपयोगी आहे. बघा, अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या लोणी भागामध्ये डोंगरे साहेबांच्या मक्याला आलेला आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दाखवलेला आहे. त्यांनी आपल्या या कंपनीची औषधं वापरली, अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणला. त्याबद्दल औषध 1 नंबर तुमची कंपनी. धन्यवाद. औषधं तर 1 नंबर आहेतच, तुम्ही तर वापरलेले आहे, त्यामुळे रिझल्ट आपल्याला दिसतोय. मग आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देताल? शेतकऱ्यांना हे औषध वापरावीत. म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी औषधं वापरावी, फवारणी करावी, पाटपाण्यातून सोडावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अनुभव घ्यावा. प्रत्येक शेतकऱ्यांनी ही औषधं वापरावीत, औषधाचा अनुभव घ्यावा, रिझल्टचा अनुभव घ्यावा. आणि अतिशय स्वस्त आहे, अतिशय स्वस्त आहे. म्हणजे इतर